नमस्कार, माय न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण आज आहोत आणि या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करताना या जाधववाडी परिसरामध्ये असलेल्या संत सावतामाळी भाजी मंडईमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही भाजी विक्रेते, काही नागरिक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नक्की या परिसरामध्ये काय मूलभूत समस्या आहेत किंवा त्यांच्या भाजी मंडईमध्ये काय नक्की विषय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कधीपासून व्यवसाय करता इथे? 15-16 वर्ष झाले. 16 वर्ष झाली. आणि पूर्वी काय परिस्थिती होती या मंडईची? पूर्वी इथं चिखल, लय पाऊस येते, पहिले झोपड्याचे पळम बांधून भाजी धंदा करायचो आम्ही. त्याच्या बाद म्हणजे काय दादानं ऍक्शन घेतलं, मंडी बांधून दिली कुठल्या दादांनी? राहुल दादानी. आता थोडं व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू आहे. कधी काय अडचण आली तर कोण येतं मदतीला? म्हणजे दादा आम्हाला ते अडचण काही बी हो, आम्ही दादा बंद घेऊन दादा आमचं काम सॉल्व्ह करतात. कोणतं बी आमदारांना फोन करतात? आमदाराला म्हणा, कोणाला म्हणा, आम्ही दादा जवळ जातो. फक्त काम होतात तुमची? आरामचे. कामाबद्दल काही टेन्शन नाही. काही टेन्शन नाही? काहीच नाही, सगळे काम. व्यवसाय कसा आहे इथं? चांगला व्यवसाय होतो व्यवसाय इथं? होतो ना. माल वगैरे कुठून हा सगळा तुम्ही? आम्ही माल हडपसर, मुशी, पुणे, चाकण इथं भेटलं तिथं. आणि तुमचं मतदान कुठे आहे? कुठल्या प्रभागामध्ये? 2 नंबर वार्ड. 2 नंबर मध्ये. मग काय वाटतं यावेळेस या निवडणुकीमध्ये कुणाची हवा आहे? यामध्ये भाजपची नाव आहे, कमळ यायला पाहिजे. कमळ यायला पाहिजे का? कारण आमची परिस्थिती तशी आहे, आम्हाला कमळाचा पर्याय नाही. कारण की दादा म्हणजे आमच्याशी आहे, कोणतेही काम आलो दादा जर गेले, एक शब्द बोलले, रात्री अर्ध्याचे फोन करा, घरचं काही काम असो, कोणतंही असो, दादा सॉल्व्ह करून द्या आमचं. सॉल्व्ह करून देतात. धन्यवाद. ताई नमस्कार. किती वर्षांपासून व्यवसाय करता इथं? आम्ही 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. कुठले तुम्ही? आम्ही मुशी बोराडेवाडी. बोराडेवाडी. बोराडेची. आणि कसं म्हणजे या भाजी मंडईमध्ये पूर्वी काय अडचणी होत्या आणि आता कशी परिस्थिती आहे? काहीच नाही दादांमुळे लई सुधारले. कुठल्या दादांमुळे? राहुल दादामुळे. कधी अडचणी आल्या तर काय करता? म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे कधी फोन वगैरे करता का त्यांना? हो, जातो की अडचणी आल्यावरती जातो की आम्ही दादाकडे. आमचे दादा सॉल्व्ह करतात काम? हा. आणि या परिसरामध्ये म्हणजे 2 नंबरच्या प्रभागामध्ये त्यांनी केलेत का काम? केलं की काम. विकास काम केलं ना. आता केलं सांगतोय, नाही केलेलं कशाला कोण सांगतोय. मंडईतून काहीतरी वर्गणी गोळा केली जाते सगळ्या व्यावसायिकांकडून असं म्हणतात. नक्की काय? नाही ते नाही. कारण रोजची पावती 30 रुपयाची. बाकीचे लोक येऊन बसवत होते ना, ते आम्हीच मंडईतल्या लोकांनी चालू केलेली दादांना 30 रुपयाची रोजची पावती. आणि त्या 30 रुपयांमधून काय मंदिराचं काहीतरी काम करायचं म्हणतात? मंदिराचं काम करतात ना दादा. कुठलं मंदिर? कुठं चालू आहे? सावतामाळी मंदिर. कधी कुणाला आडी अडचण आली तर दादा मदत करतात त्याच्यातून. विठ्ठल रुक्माई मंदिराच्या ते कामासाठी? मंदिर आहे, इथं महादेवाचं मंदिर आहे, सभा मंदिर आहे. सभा मंडपाच्या कामासाठी. धन्यवाद. गाळ्याचे काय पैसे घेतले का? दादाने आमच्याकडून 1 रुपया घेतलेला नाही. दादांसारखा नगरसेवक होऊ शकत नाही, महापौर होऊ शकत नाही. दादा इज गेट. आरोप कसे केले जातात? गाळ्यासाठी पैसे घेतले? आरोप तर कुणी काय करा ना. कोण म्हणून 10 लाख घेतले, कोण म्हणून 50 लाख घेतले. दादा आमच्याकडून 1 रुपया घेत नाही. दादांसारखा नगरसेवक इथं होऊच शकत नाही. आणि एवढे मोठे गाळे कुणी बांधू देतच नाही नगरसेवक. आणि दादाच येतील. हॅट्रिक दादाच मारणार आहे. तुम्ही कधीपासून व्यवसाय करताय? मी तसा व्यवस्था करतो 40 वर्षापासून. पहिले चिंचवड स्टेशनला होतं, आता इथं 20 वर्षापासून करतोय मी. सेक्टर 16 मध्येच राहतो मी. पैसे बिशे कुणी घेत 1 रुपया कुणी घेत नाही. ते तर म्हणतात गाळ्यासाठी 2 लाख रुपये घेतले. 1 रुपया घेतलेला नाही घेतले? नाही, बिलकुल नाही. कधी काय अडचण आली तर तुम्ही राहुलांना? कधी उभे आहे दादाच्या माग. दादांनी एक आवाज दिला तर आम्ही दादाच्या मागे उभे. कधी आवाज द्यावा दादांनी. कोण असं म्हणतंय, कोण तसं म्हणतंय, आम्ही बोलायला तयार आहे. या निवडणुकीत काय वातावरण? दादा येणार म्हणजे येणार 100%. हॅट्रिक मारणार दादा. हाँ भाई साहब कहाँ से हो आप? मैं गाँव तो यूपी है। यूपी? और कब से रह रहे इधर? इधर 7 साल हो गए। और ये बिजनेस कब से कर रहे हैं आप? 7 साल हो गए ये गाड़ी लगा। 7 साल इसी जगह पे? जी। और आपसे हफ्ता वगैरह लिया जाता है यहाँ पे जादववाड़ी में? कुछ नहीं। कुछ नहीं। ऐसा कहीं सुनने में तो ऐसा आ रहा है कि हर किसी से 500-1000 रुपए हफ्ता लिया जा रहा है। 7 साल हो गए मेरे को। पहले उधर था मंदिर के सामने गेट के। हाँ। ये मंडी इधर भर रहा था तभी, अभी इधर थे तो इधर आ गया। यहाँ के नगर सेवक राहुल यादव के लोग कुछ आपसे हफ्ता लेते हैं ऐसे लोग कह रहे? नहीं, अपने पास से कुछ हफ्ता नहीं। अपने पास से क्या, किसी के पास से भी नहीं लेता हफ्ता।
पक्का? नहीं पक्का। लोग तो बोल रहे हैं हफ्ता ले रहे। लोगों को क्या बोल सकता हूँ? ऐसा नहीं है। मेरे को 7 साल हो गए बोलो तो, ये नहीं कि 1-2 साल हो गए, 7 साल से वोटिंग कहाँ पे आपका? वोटिंग तो इधर है, मोरबस्ती में। मोरे बस्ती में। और ये अभी इलेक्शन चल रहा है, क्या लगता है कैसे क्या कौन जीत के आएगा या कैसे क्या होगा? अपना को इंटरेस्ट नहीं है, मेहनत ये है, इलेक्शन में इंटरेस्ट नहीं है, इंटरेस्ट नहीं। लेकिन कभी ये एरिया में कोई दिक्कत आता है तो किसको कॉल करते हो? राहुल यादव को या फिर किसी नगर सेवक को कॉल करते हो? नगर ये राहुल यादव के ऑफिस में जाते हैं, उधर सोल्व हो काम जाता होता है, काम काम करते? काम करते।